दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझरमध्ये ईद उल फित्रचा सण उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनिमित्त सकाळी लवकरच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ओझर येथील ईदगाह मैदानावर एकत्र जमले आणि सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी ओझरमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. हिंदू बांधवांनीही मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा अधिक दृढ केला. या प्रसंगी ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, माजी आमदार अनिल कदम, राजू शिंदे, प्रदीप अहिरे, राकेश जाधव, जयेश जाधव, प्रशांत अक्कर, नितीन काळे, धर्मा जाधव, कांचन जाधव, सुनील कदम, रोहित लबडे, राजू वडगे, कुटेसर तसेच यात्रा कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच ओझर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन खंडारे आणि डोळस मॅडम यांनीही उपस्थित राहून बंदोबस्ताची जबाबदारी पार पडली. नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आनंद व्यक्त केला. ईदगाह कमिटीचे सदस्य उस्मान पठाण यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. मी उस्मान पठाण, ईदगाह कब्रस्तान ट्रस्ट, समस्त मुस्लिम परिवार, माझ्या परिवारातर्फे आणि समस्त मुस्लिम परिवारातर्फे सगळ्या हिंदू बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. ओझरमध्ये साजऱ्या झालेल्या या ईद उत्सवाने सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केलाय. जुबैर शेख, दक्ष न्यूज, ओझर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.